नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज। अमरावती शहराच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजवली आहे। राजुरा नाका परिसरात दुचाकीवरनं आईला घेऊन शहराकडे येणाऱ्या युवकावर बिबट्याने अचानक झडप घातली। युवक किरकोळ जखमी झाला असून या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सलग हल्ल्यांमुळे आता वन विभागाच्या कारवाईवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अमरावती शहरालगतच्या राजुरा नाका परिसरात 5 ऑगस्ट रोजी रात्री 8च्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे। आईला दुचाकीवर घेऊन शहराकडे येत असताना 32 वर्षीय निखिल संतोष गिरी यांच्यावर बिबट्याने अचानक झडप घातली। या हल्ल्यात त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली। माझं नाव निखिल संतोष गिरी आहे। मी तपन वॉटर सप्लाय क्वार्टरमध्ये राहतो। मी आणि माझी फॅमिली जेवण करायला जात असताना अचानक मला एका माणसाने सांगितले की समोर बिबट्या आहे, पण तो आतमध्ये गेला म्हणे। तर तशीच मी स्पीडमध्ये गाडी काढली आणि तेवढ्यातच थोडं पुढे जाऊन म्हणजे थोडं पुढे गेलो मी आणि तेवढ्यातच त्यांनी माझ्यावर हमला केला। मी गाडी चालवत होतो, त्यांनी माझा पाय पकडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मला नख मारलं त्यांनी आणि मी जसा ओरडलो तर माझी आईचा तो पाय पकडत होता। तर तशीच मी स्पीडमध्ये गाडी काढली तरी तो काही म्हणजे आमच्या मागं धावत आला असतो। तर त्याच्यामुळे मला खूप मोठी जखम झाली आणि माझ्या जे नख लागला आणि आणखी माझा मित्र आहे त्याला पण त्याच्या मागे धावला आणि मग मी पुढे आलो। तसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि एक मुलगी गेली, मी तिला सांगितलं जाऊ नको म्हटलं, ताई थोडं बिबट्या आहे म्हटलं, मग ती थांबली तिथं। घटनेची माहिती मिळताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली, तर फ्रेजरपुरा पोलीस तातडीने दाखल झालेत। याच परिसरात यापूर्वीही नागरिकांवर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। आम्ही तिघं गीता संतोष गिरी वॉटर सप्लाय क्वार्टर मध्ये राहतो। आम्ही हॉटेलला चाललो होतो तर बिबट्याने आमच्यावर हल्ला केला। माणूस पकडायला करत होते, माझ्या मुलाला दात रुतले। माझे पती, माझा मुलगा, आम्ही तिघं सोबत होतो। आम्हाला खूप भीती आहे, आमच्या घरापर्यंत बिबट्या येते रात्रीचा। ते यायच्या घरावर आलं। घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत। पंचनामा करण्यात आला असून बिबट्याच्या तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे। राजुरा परिसरात सध्या भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। बिबट्याच्या वाढत्या हालचाली आणि सलग घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। आता वन विभाग कोणती ठोस कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।